10वीं कक्षा के दूसरा पाठ भाग है हताशा से एक व्यक्ति बैठ गया था। ये एक टिप्पणी है। ये एक टिप्पणी है। किसने लिखा है? नरेश सक्सेना। नरेश सक्सेना लिखा गया एक टिप्पणी है। हताशा से एक व्यक्ति बैठ गया था। तो इसमें एक कविता है। हताशा से एक व्यक्ति बैठ गया था नामक कविता है। यही कविता किसने लिखा है? यही कविता को एक टिप्पणी लिखा है। पहले आप देखिए, विनोद कुमार शुक्ल। ये कौन है? ये राइटर है। हताशा से एक व्यक्ति बैठ गया था नामक कविता लिखा गया है विनोद कुमार शुक्ल। देखिए, विनोद कुमार शुक्ल, इनका जन्म 1 जनवरी 1937 मध्य प्रदेश में इनका जन्म, मध्य प्रदेश में जन्म हुआ यही व्यक्ति। आप समकालीन हिंदी साहित्यिक क्षेत्र में कवि, आप അദ്ദേഹം समकालीन आज के हिंदी साहित्यिक क्षेत्र में, हिंदी साहित्य मेखलയിൽ साहित्य जगत में कवि है, और कवि और पोएट और कथाकार, कवियों कथाकृतुम, कहानी भी लिखता है, कहानीकार के रूप में विख्यात है, मशहूर है, प्रसिद्ध नान, वो तो प्रसिद्ध है। कैसे प्रसिद्ध है? समकालीन हिंदी साहित्य के कवि और कथाकार के रूप में ये विख्यात है। सब कुछ होना बचा रहेगा, ये एक किताब है। वो आदमी चला गया, दूसरा किताब है। नया गरम कोट, अगला किताब है। नया गरम कोट पहनकर विचार की तरफ, अगला किताब, तीसरा किताब का नाम है। और 14 किताब है लगभग, നാലാമത്തെ പുസ്തകമാണ് लगभग जय हिंद, ഇത് നാലാമത്തെ പുസ്തകം। ആദി आपके काव्य संग्रह തുടങ്ങിയ അദ്ദേഹത്തിൻ്റെ कविता समाहाരം, काव्य संग्रह। वह एक काव्य संग्रह में कई कविताएं होंगे। ഒരു കവിതാ സമാഹാരത്തിൽ ഒരുപാട് കവിതകളുണ്ടാവും। ये 4 किताबें लिखे हैं, ഈ 4 പുസ്തകങ്ങൾ എഴുതിയിരിക്കുന്നു। ये चारों किताबों में कई कविताएं हैं, നിരവധി കവിതകളുണ്ട്। अगला देखिए, खिलेगा तो देखेंगे तथा दीवार पर एक खिड़की रहती थी, दोनों आपके उपन्यास है, दोनों രണ്ടും आपके അദ്ദേഹത്തിൻ്റെ നോവൽ है ആണ്। मध्य प्रदेश शिखर सम्मान, इन्हें तो अवार्ड मिला गया, सम्मान अवार्ड। मध्य प्रदेश शिखर, मध्य प्रदेश शिखर എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ ഭാഗത്തെ അല്ലേ, ശിഖരം എന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ ശരിക്കും കൊമ്പ് എന്നാണ്। മധ്യപ്രദേശിൻ്റെ ശാഖ सम्मान अवार्ड 1995 में, 1995। मैथिली शरण गुप्त राष्ट्रीय सम्मान और देशीय अवार्ड भी मिला गया है मैथिली शरण गुप्त की। मैथिली शरण गुप्त हिंदी के एक कवि है, पोएट है, उनके नाम का एक अवार्ड है, അദ്ദേഹത്തിൻ്റെ പേരിലുള്ള ഒരു അവാർഡാണ്, ദേശീയ അവാർഡാണ്। मैथिली शरण गुप्त राष्ट्रीय सम्मान भी मिला गया है। उसके क्या है 1996 में आदि से आप सम्मानित हुए हैं തുടങ്ങിയവയാൽ അദ്ദേഹം सम्मानित हुए हैं, रेस्पेक्ट किए गए हैं, ബഹുമാനിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു। इनकी एक कविता है, इദ്ദേഹത്തിൻ്റെ ഒരു കവിതയാണ്। तो किताब में आप देखे होंगे, साइड में ये कविता देखे होंगे, പുസ്തകത്തിൻ്റെ സൈഡിലായിട്ട് ഈ കവിത നിങ്ങൾ കണ്ടിരിക്കും। हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, ये असल में एक कविता है, യഥാർത്ഥത്തിൽ ഇതൊരു കവിതയാണ്। हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, हताशा का मतलब निराशा का गहरा വേർഡ് है, गहरा शब्द है। निराശ എന്നതിൻ്റെ ഏറ്റവും ആഴത്തിലുള്ള ഒരു വാക്കാണ്। तो वो क्या है, डिप्रेशन में, तो निराशा होकर उनके मन की दुख ग्लानि, മനസ്സിൻ്റെ ദുഃഖം, ആ ഒരു വിഷമം, वो क्या है, उसका पूर्ण रूप, അതിൻ്റെ മുഴുവനായിട്ടുള്ള ഗഹരാ റൂപ് ഹെ ഹതാശ, നിരാശയുടെ ഏറ്റവും ഡീപ്പായിട്ടുള്ള അവസ്ഥയാണ് ഹതാശ। ഹതാശ സെ എക് വ്യക്തി ബൈഠ് ഗയാ താ, നിരാശയിൽ ഒരു വ്യക്തി ബൈഠ് ഗയാ താ, ഇരുന്നു പോയിരുന്നു।
तो करने के लिए कुछ भी नहीं, हताशा होने पर फिर करने के लिए कुछ भी नहीं। वो तो क्या है, उसे किसी की मदद चाहिए, वो असहाय बन गए, നിസ്സഹായനായി മാറിയിട്ട് പിന്നെ എന്തെങ്കിലും ചെയ്യണമെങ്കിൽ किसी की मदद चाहिए, क्या करना है उसका भी ആൻസർ नहीं मिलता खुद मन से, സ്വന്തം മനസ്സിൽ നിന്നോ അതിന് ഇനി എന്ത് ചെയ്യണം എന്നുള്ള ഒരു ആൻസർ കിട്ടാതെ വരുന്ന അവസ്ഥ, ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റാതാവുന്ന അവസ്ഥ, वो तो हताशा। ए वर्ड का मीनिंग वही है। एक व्यक्ति बैठ गया था, അങ്ങനെ ഒരു വ്യക്തി ഇരുന്നു പോയിരുന്നു। कविता का हेडिंग यही है, शीर्षक यही है, हताशा से एक व्यक्ति बैठ गया था। व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था, इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया, मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ, मुझे वह नहीं जानता था। मेरे हाथ बढ़ाने को जानता था, हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे। विनोद कुमार शुक्ल। तो कविता का मतलब क्या है आगे देखिए आप। हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, निराशा में, निराशा के गहरे अवस्था में, हालत में एक व्यक्ति बैठ गया था, ഒരു വ്യക്തി ഇരുന്നു പോയിരുന്നു। बैठने का कारण क्या है, मन के दुख से, മനസ്സിൻ്റെ ദുഃഖത്താൽ, फिर क्या करना है पता नहीं, ഇനി എന്ത് ചെയ്യണമെന്ന് അറിയില്ല। ഉസി ഹതാശാക്കെ കാരണം, അങ്ങനെയുള്ള നിരാശ കാരണം, ഹതാശ കാരണം, ഹതാശ എന്നതിന് ഹതാശ എന്ന ആ വേർഡിൻ്റെ അത് തന്നെ വെക്കുന്നതായിരിക്കും നല്ലത്। അപ്പോൾ ആ ഹതാശ കാരണം ആ വ്യക്തി ഇരുന്നു പോയിരുന്നു। വ്യക്തി को मैं नहीं जानता था, विनोद कुमार शुक्ल कहता है व्यक्ति को, വ്യക്തിയെ मैं नहीं जानता था, എനിക്കറിയില്ലായിരുന്നു, मुझे पता नहीं था वही व्यक्ति को, എനിക്കറിയില്ലായിരുന്നു वो व्यक्ति को, ആ വ്യക്തിയെ, वो देखा नहीं, पहचानता नहीं, അറിയില്ലായിരുന്നു। हताशा को जानता था, उसके दुख, उसके मन का दुख, उसके चेहरे देखने पर, അവൻ്റെ മുഖം കണ്ടപ്പോൾ उसका दुख मालूम हुआ, അവൻ്റെ ദുഃഖം മനസ്സിലായി। हताशा को जानता था, इसीलिए कहा गया है ഹതാശയെ മാത്രം അറിയാമായിരുന്നു, അവൻ്റെ ആ ആഴത്തിലുള്ള ആ നിരാശയെ മാത്രം അറിയാമായിരുന്നു। इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया, कवि कहता है इसलिए, അതുകൊണ്ട് मैं उस व्यक्ति के पास गया, वो व्यक्ति बहुत हताशा में है, वो पहचान कर, അത് തിരിച്ചറിഞ്ഞ്, मैं उस व्यक्ति के पास गया, ഞാൻ ആ വ്യക്തിയുടെ पास गया, निकट गया, അടുത്തുപോയി, पास गया, मैंने हाथ बढ़ाया, ഞാൻ ഹത്ത് ബടായ, കൈ നീട്ടുക, ഹത്ത് ബടാന കൈ നീട്ടുക, ഞാൻ കൈ നീട്ടി, मेरा हाथ पकड़कर वो खड़ा हुआ, എൻ്റെ കൈ പിടിച്ച് वो खड़ा हुआ, അവൻ എഴുന്നേറ്റു നിന്നു। क्यों, हाँ वो तो मदद करता है, सहायकയാണ്, तो उठने के लिए, बैठने की जगह से उठने के लिए मदद करता है, इसलिए कहा गया है मेरा हाथ पकड़कर, कवि का हाथ पकड़कर, കവിയുടെ കൈ പിടിച്ച് वो खड़ा हुआ, അവൻ എഴുന്നേറ്റ് നിന്നു। मुझे वो नहीं जानता था, എന്നെ वो नहीं जानता था, അവന് അറിയില്ലായിരുന്നു। मैं कौन है वो उसे पता नहीं था, അതൊന്നും അവന് അറിയില്ലായിരുന്നു। वो क्या है, मददगार के हाथ पकड़कर, केवल मददगार के हाथ पकड़कर खड़ा हुआ, സഹായിയുടെ കൈ പിടിച്ച് എഴുന്നേറ്റു। मुझे वो नहीं जानता था, എന്നെ അവന് नहीं जानता था, അറിയില്ലായിരുന്നു। कभी भी उसे ना देखा था पहला, കവിയും അവനെ ആദ്യം കണ്ടില്ലായിരുന്നു। मेरे हाथ बढ़ाने को जानता था, मैं एक मददगार है, ഞാനൊരു സഹായിയാണെന്ന് वो जानता है, അവന് അറിയാം। क्या है, मैंने हाथ बढ़ाने पर, അല്ലേ, ഞാൻ मेरे हाथ बढ़ाने को, എൻ്റെ ആ കൈ നീട്ടിയതിനെ മാത്രം, അങ്ങനെ പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ എന്താ, मेरे मदद को, എൻ്റെ ആ സഹായത്തെ, मैं मददगार हूँ, ഞാനൊരു സഹായിയാണെന്ന് वो जानता था, അവന് അറിയാമായിരുന്നു। हाथ बढ़ाने के कारण, കൈ നീട്ടിയത് കാരണം। हम दोनों साथ चले, ഞങ്ങൾ രണ്ടുപേരും साथ चले, ഒരുമിച്ചു നടന്നു। सहयात्री है, तो हम जिंदा होते वक्त किसे हम देखते हैं वो सब हमारे सहयात्री है, हम सब एक ही जगह की ओर चले जाने वाले हैं, നമ്മളെല്ലാവരും ഒരു സ്ഥലത്തേക്ക് പോകുന്നവരാണ്। हम मृत्यु के बाद हम एक जगह जाएंगे,
तो मृत्यु की ओर की सफ़र है, മരണത്തിലേക്കുള്ള യാത്ര. तो സഹ यात्री है सब. जिंदा होते वक्त ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ हम जिन्हें देखते हैं, നമ്മൾ ആരൊക്കെയോ കാണുന്നു, जिन्हें देखते हैं वो सब हमारे സഹയാത്രി है. ആരൊക്കെ കണ്ടാലും അവരൊക്കെ हमारे സഹയാത്രി है, നമ്മളുടെ സഹയാത്രികരാണ്. इसलिए हम दोनों साथ चले, അതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മൾ ഒരുമിച്ച് നടന്നു. साथ चले, ഒരുമിച്ച് നടന്നു. दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, രണ്ടുപേരും മറ്റൊരാളെ नहीं जानते थे, അറിയില്ലായിരുന്നു. साथ चलने को जानते थे, ഒരുമിച്ച് चलने को നടക്കുന്നത് മാത്രം जानते थे, അറിയാമായിരുന്നു. ये भी एक इंसान है, वो भी एक इंसान है, वो हमारे सहयात्री है, ऐसे तो मालूम है. ये दोनों कवि और वो अज्ञात व्यक्ति एक साथ चले गए, ഒരുമിച്ച് നടന്നുപോയി. विनोद कुमार शुक्ल, कवि का नाम भी लिखा गया है. तो इसी कविता की टिप्पणी लिखा गया है कौन? नरेश सक्सेना. तो इसके ऊपर लिखा गया है नरेश सक्सेना. तो ये तो टिप्पणी है, हमें पढ़ने के लिए टिप्पणी है. टिप्पणी आस्वादन टिप्पणी आप लोग लिखते हैं, നിങ്ങൾ ആസ്വാദന കുറിപ്പ് എഴുതാറുണ്ട് कविता के बारे में. एक आस्वादन टिप्पणी कैसी होनी है, ഒരു ആസ്വാദന കുറിപ്പ് എങ്ങനെയാവണം, वो भी इस टिप्पणी से हम पहचान सके, അതും നമുക്ക് ഈ टिप्पणीയിലൂടെ മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കും. ये है नरेश सक्सेना. तो ये लिखा गया है हमारा പാഠഭാഗം, ഇദ്ദേഹമാണ് നമ്മുടെ പാഠഭാഗം എഴുതിയിരിക്കുന്നത്, നരേഷ് സക്സേന.